आज आपण तो टॉपिक ऐकणार आहोत. प्रत्येक सांध्यांमध्ये दुखादुखी असते. नेमकं अर्थरायटिस कमी व्हायला किती वेळ लागला? अर्थरायटिस कमी व्हायला ताई मला साधारणपणे एक 6 महिन्याचा पिरियड गेला, 6 ते 7 महिन्याचा पिरियड गेला अर्थरायटिस कमी व्हायला. गुडघेदुखी तर 3 महिन्यातच गेली होती, पण अर्थरायटिसचा प्रॉब्लेम त्याला मला एक 6 महिने लागले. बीपीच्या गोळ्या आणि अर्थरायटिसच्या गोळ्या हे मार्च 22 नंतर माझ्या बंद झाल्या. ओके. हा, म्हणजे कारण मी मुद्दाम विचारायला लागले, आपल्याला वाटतं आपण एक 4 दिवस केलं कंटिन्यू तर होतं, आपल्याला वाटत असतं. चॅलेंज किती, मला तर कोण विचारलं ना, किती वर्षाचा डायबिटीस तेवढे महिने द्या, किती वर्षाचा अर्थरायटिस तेवढे महिने द्या. तेवढ्या महिन्यात जर ते कायमचं जाणार असेल तर का नाही करायचं? कारण आपण बघितलंय, औषधाची इफेक्ट पण माहितीये, औषधाचे आपल्याला साईड इफेक्ट पण माहितीये. साईड इफेक्ट सगळ्यांना माहितीये, सगळ्यांना माहित आहे, तरी पण आपण गाफील राहतो. बिलकुल आरोग्याच्या बाबतीत गाफील राहू नका. स्वतःवर काम करा. स्वतःवर काम केल्यानंतर स्वतःची बॉडी खूप भारी रिॲक्ट करते. त्यामुळे जाणार आहोत त्याच्यासाठी, जाणून घेण्यासाठी पूर्ण हाडांचा चॅलेंज म्हणजे काय आणि त्याच्यामुळे काय हालत होत्या, ते मिलिंद सरांना विचारा. की जिन्यात उतरताना आणि चढताना पूर्ण सगळा भार त्या रेलिंगवर टाकणं, आपल्याला कुणाचा तरी आधार घेऊन चालत असताना काय होणं, काठी घेऊन चालतो त्याची मानसिक स्थिती काय असते, ते जरा विचार करून बघा एकदा. जावे ज्याच्या वंशात त्यालाच ते सगळं कळत असतं. त्यामुळे तिथं जाऊन परत येणं आणि त्याच्यावर काम करणं लई अवघड आहे. पण त्याच्यापेक्षा जी 7 महिने दिले ना मिलिंद सरांनी त्याच्यासाठी, आणि मिलिंद सरांनी रिअल, मी तुम्हाला सांगते, स्वतःचं डोकं वापरलं नाही, डाऊट ठेवला नाही. सेल्फ कॉन्फिडन्स पेक्षा आमच्यावर कॉन्फिडन्स जास्त, विश्वास ठेवला, कॉन्फिडंट झाले आणि म्हणून हा रिझल्ट आहे. तर आपण पण आपल्याला जाणून घेऊया की हे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम यायलाच नको, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आणि आल्यानंतर काय होतं, डॉक्टरांच्याकडे जाणार आहोत आपण. डॉक्टर प्रसाद सरांच्याकडे जोरदार क्लॅपिंग करू आपण प्रसाद सरांसाठी. तुम्हाला फक्त 25 ते 30च मिनिटं आहेत. म्हणजे तुम्हाला फोन सुद्धा करायची गरज भासणार नाही. तिथं गजर लावून ठेवा की तुम्हाला फक्त 24 मिनिट आहेत. तसं येस, कंटिन्यू. डॉक्टर साहेब अनम्यूट करा. चलो, ओके. थँक्यू सर. ॲक्च्युली माझाही ऑर्थोपेडिकच प्रॉब्लेम होता आणि ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम होता म्हणूनच मी ह्या शताशी फॅमिलीला जॉईन झालो. इनफॅक्ट माझा जो उजवा गुडघा आहे त्यातले जवळजवळ म्हणजे 70% लिगामेंट्स माझ्या इंजर्ड आहेत एका ॲक्सिडेंट माध्यमातून. आणि त्यावेळेला माझं वजन होतं 102 किलो. तरीही मी स्वतःला फिट समजत होतो आणि त्यावेळेला माझ्या 4 गोळ्या चालू होत्या ब्लड प्रेशरच्या. तरीही स्वतःला फिट समजत होतो, कारण ह्या कुठल्याही गोष्टीवरती माझा विश्वास नव्हता. कारण अशा क्वायकरी करून आपल्याला, कारण आमच्या सायन्सच तसं सांगत नाही, पण एक वेळ अशी आपल्यावरती येते, काम केल्याशिवाय पर्याय राहत नाही. याच्यावरती विश्वास नव्हता. ताईदादांच्यावरती विश्वास नव्हता का? 100% ताईदादांच्यावरती विश्वास होता, पण स्वतःवरती विश्वास नव्हता. कारण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो का नाही करू शकतो, कारण आमचं जो तसं लाईफस्टाईलच तशी होती. आणि त्या लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या स्टाईलमुळे आमचं एवढं वजन वाढलं होतं. 102 किलो, ब्लड प्रेशरच्या 4 गोळ्या, तरीही स्वतःला आम्ही फिट समजत होतो. पण ऍक्सिडेंट झाल्यानंतर किरण जोशी सर, जे खूप मोठे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, ते म्हटलं सध्या आपण ऑपरेशन तुझ्या गुडघ्यावरती करू शकत नाही, कारण तुझं वजन आहे 102 किलो आणि त्या वजनावरती, त्याच गुडघ्यावरती तेवढं वजन टाकून ऑपरेशन केल्यानंतर तू परत फिरणार आहेस. त्यामुळे पहिल्यांदा तुझं थोडंसं वजन कमी होतंय का बघ, आणि मग तू ऑपरेशनला आपण कधी करायचं ते आपण ठरवू. पण ते ऍक्च्युली तो जो सरांनी मला जो सल्ला दिला, तो जबरदस्त सल्ला दिला. आणि मग त्यामुळे मी काही ज्या गोष्टीसाठी मला ताई दादा 2 वर्ष सांगत होते, तरी मी ऐकत नव्हतो आणि गप मग क्लबवरती गेलो. कारण ताई दादांच्याकडे गेल्यानंतर ह्याला सोल्युशन मिळणार हे त्यावेळी गॅरंटी झाली. आणि मग स्वतःवरती काम करायला चालू केलो. आहार, विहार, माइंडसेट, थोडंसं योगा बसल्या ठिकाणी. कारण पहिले 4 महिने माझा गुडघा प्लॅस्टरमध्ये होता. बसल्या ठिकाणीच माझं जवळजवळ 12 किलो कमी झालं पहिल्या 4 महिन्यात. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी MRI केलं, तुझा उजवा गुडघा जरा बरा दिसायला लागलाय, परत सर म्हटले आहे ते कंटिन्यू कर, बघू आपण काय करता येतं. मग त्याच्यानंतर जवळजवळ परत मी 5 महिने काम केलं स्वतःवरती आणि स्वतःचं मी 24 किलो कमी केलं.
आणि 24 किलो कमी केलं ह्या सिरीजमध्ये साधारणतः 3 ते 4 माझे MRI झाले आणि त्याच्यानंतर इम्प्रुव्हमेंट एवढी छान झाली, नॅचरल माझा गुडघा हील झाला आणि ज्या गुडघ्याला कमीत कमी पावणे 2 लाख ते 2 लाख रुपये खर्च येणार होता, तो पूर्ण टळला आणि उजवा गुडघा नॅचरली बरा झालाच. त्याच्या बरोबरीनं वाढलेल्या वजनामुळं, थँक्यू सर, वाढलेल्या वजनामुळं आधीच जरासं फोटो शेअर करा सर, म्हणजे कळेल की चेंजेस काय झालेत. पूर्ण बरा झाला आणि त्याच्या बरोबरीने ज्या ब्लड प्रेशरच्या 4 गोळ्या होत्या, जसं जसं हळूहळू माझं जो वेट कमी होत गेलं तेवढं हार्टवरचं लोड कमी झालं. हार्टवरचं लोड कमी झाल्यामुळे माझे जे कार्डिओलॉजिस्ट माझ्या पूर्ण गोळ्या बंद केले. तर उजवा गुडघा 100% नॅचरली बरा झाला, ब्लड प्रेशरच्या गोळ्या कमी झाल्या आणि हा जो आनंद आहे, आय एम एक्सपिरियन्सिंग नाउ. प्रसाद त्याच्याबरोबर सरांचा मिलिंद सगळ्यांना सरांचा फक्त प्रॉब्लेम आलाय एक्सपिरियन्स का? आहे. प्रसाद सर एकच मिनिट, हो 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 ताई. आवाजाचा हो. प्रॉब्लेम आलाय ना? येस ताई. रेंजचा प्रॉब्लेम आहे प्रसाद सर. जरा व्हिडिओ पण ऑफ ठेवलाय आपण, काय बाहेरच पडले? हा बाहेर पडले. येस, कारण का एकच मिनिट गोष्ट करते. सर, त्यांना आता मला गोष्ट करायचं आहे, एकच मिनिट द्या. ओके, सॉरी, जरासं नेटचा इश्यू झाला. ह्या वयात म्हणजे मिलिंद सरांचं वय मे बी 62, 63 असेल. त्यांच्या स्कलला फ्रॅक्चर झाले होते आणि मल्टिपल फ्रॅक्चर्स होते, पडले होते. आणि तिथले जे ट्रीटिंग फिजिशियन आणि न्यूरोसर्जन जे होते त्यांना आश्चर्य वाटलं की एवढं फास्ट कसं काय त्यांचं हील झालं. त्यांना आश्चर्य वाटलं की अदरवाईज त्या गोष्टीला सर्जरी, ह्या सगळ्या गोष्टी नंतरचे कॉम्प्लिकेशन जे होते ते सगळं टळले. कारण त्या जे स्कलचे फ्रॅक्चर जे होते ह्या सगळ्या आहारच्या माध्यमातून त्यांचं स्कल जे मल्टिपल फ्रॅक्चर्स होते, डोकंही प्रचंड दुखत होतं. त्यातनं जी त्यांची जी कमालीची रिकव्हरी झाली ते फक्त ह्या शतायशी फॅमिलीच्या गायडन्समुळे झालं. तर आजचा जो विषय आहे हा खूप का महत्वाचा आहे. आजचा जो विषय आहे तो 2 सिस्टीमला इन्व्हॉल्व करते बरं का, फक्त हाडांचं नाही. हाडांबरोबर ते मेन इन्व्हॉल्वमेंट कशाची असते? स्नायूंची असते. आणि ह्या दोन्ही गोष्टी एकामेकांवरती इंटरडिपेंडेंट असल्यामुळं जर का हाडांचा प्रॉब्लेम झाला 100% मसल्सचे प्रॉब्लेम असतात, और अदरवाईज मसलचे प्रॉब्लेम झाले की हाडाचा प्रॉब्लेम असतात. तर ह्या दोन्ही गोष्टींना जर का इंटरडिपेंडेंट आपण जर का काम करायला लागलो तर आपल्या ह्या दोन्ही सिस्टीम खूप इंटॅक्ट राहतात. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जर का आपले मसल जर सगळ्यात प्रॉपर आणि सगळ्यात बेस्ट असले की आपल्या कुठल्याही ह्याच्यातनं आपल्याला रिव्हर्स व्हायला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपलं बॉडीच त्याप्रमाणे पद्धतीने रिपेअर करतो. आता हा जो स्केलिटल सिस्टीम ज्याला आपण हाडांची संस्था म्हणतो, त्याला हाडांच्या संस्थामध्ये आपल्याला माहिती आहे का, साधारणतः बघा आपल्या शरीरामध्ये 306 जॉईंट्स आहेत आणि साधारणतः 206 आपल्या टोटल आपल्या बोन्स आहेत. तर ह्या विशिष्ट कुठे ना कुठेतरी त्यांचं जॉईंट्स असतं, कारण त्याच्या पद्धतीने तिथं त्यांचं काम होत असते. पण पूर्वी कम्पॅरेटिव्हली ना कसं असायचं, ओल्ड एजमुळे ह्या सगळ्या जॉईंटशी रिलेटेड प्रॉब्लेम और हाडांशी रिलेटेड प्रॉब्लेम यायचे. पण अलीकडे आपण जर का थोडंसं जर बघितलं, त्याच्याकडे लक्षपूर्वक जर बघितलं ना, 25 ते 40 या वयोगटात सुद्धा स्केलिटल सिस्टीमचे म्हणजे बोनशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते खूप प्रमाणात वाढलेत. आता त्याच्याशी एक ब्रीफली आपण जर बघायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आत्ताचा जो लाईफस्टाईल आहे, त्याच्यानंतर आपला जो आजचा आहार पद्धती, कम्पॅरेटिव्हली आपण व्यायाम कमी करायला लागलो, डेस्क वर्क जास्त वाढलंय आणि ऑफकोर्स स्ट्रेस आणि त्याच्याबरोबर येणारा हळूहळू येणारा जो लठ्ठपणा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आपला जो जॉईंट्स वरती जो एक्स्ट्रा प्रेशर टाकून आपण त्यांचं जे वेअर ऑफ करून घ्यायला लागलोय,
घ्यायला लागलोय म्हटलं बरं का, होत नाहीये ते, आपणच करून घ्यायला लागलोय त्यांचं. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपले जॉईंट्स पूर्णपणे त्याच्यावरती जो प्रेशर, ह्याच्यामुळे त्यांचं डिजनरेशन व्हायला लागले. आता मूळ हे सांधे म्हणजे काय, आपण जर बघितलं एक बेसिक डेफिनेशन बघितलं तर दोन किंवा तीन हाडं जिथं जुळतात एक विशिष्ट कामासाठी बरं का, त्या पर्टिक्युलर त्यांचं मुवमेंट असतं, विशिष्ट काम असतं, आणि त्या ज्या जॉईंट्स तिथे एकामेकांना जुळतात ना, तशा पद्धतीने त्या जुळण्याच्या तो पॉइंटला आपण सांधा म्हणतो. आता हे सांध्यांचं काम काय सगळ्यात महत्वाचं. आता सांधे कुठले कुठले असतात, उदाहरण जर आपण बघायला, गुडघा आहे, खांदा आहे, कोपर आहे, मनगट आहे, हे लहान आपले बोट आहेत, घोट आहे, हे वेगवेगळे जॉईंट्स आहेत. पण सांधे शरीराचं हालचाल करण्यासाठी, कारण वजन पेलण्यासाठी ह्याचं ते आपल्याला मदत करत असतात. आता सगळं हे झाले सांध्यांचं, वेगवेगळे सांधे आणि त्यांचं नेमकं काय उपयोग आहे. आणि आता बघा सगळ्यात महत्वाचं, हा जो सांधा आहे, सांध्यांचं स्ट्रक्चर दाखवा सर प्लीज. हा सांध्यांचं जो स्ट्रक्चर आहे ना, हे थोडंसं ना, हा येस, हे एक विशिष्ट, युजली सगळे अशा पद्धतीचे जॉईंट्स असतात बरं का. त्याला लिगामेंट असतात, जॉईंट कॅव्हिटी असते, म्हणजे तो जॉईंट म्हणजे त्या सांध्यांचं आतलं कप्पा, त्याच्यानंतर त्याच्यावरती जे कोटिंग असतं त्याला आपण आर्टिक्युलर कार्टिलेज म्हणतो. त्याची जी सगळ्यात जास्त आता अलीकडे वापरायला लागले, आणि त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी, आणि त्याला दोन्हीच्या मध्ये त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी एक फायब्रस म्हणजे थोडंसं कठीणपणा असतो, आणि त्याच्यावरती त्याला आपण म्हणतो फायब्रस कॅप्सूल. आणि ऑफकोर्स ते पेरिओस्टियम, त्याला बोनला एक स्ट्रक्चर देण्यासाठी पेरिओस्टियम म्हणतो त्या. आता एक साधारणतः एक सांध्यांच्या मध्ये काय काय असतं म्हटलं तर, हाडं असतात, खुर्च्या म्हणजे कार्टिलेज असतं, सांध्यांचं कॅप्सूल असतं, सायनोव्हिल द्रव जे आपल्याला कुशनिंग इफेक्ट आणि तिथले जे लुब्रिकेशनसाठी उपयोग होण्यासाठी असते, लिगामेंट्स त्याला सपोर्ट करण्यासाठी असतात, टेंडन्स त्याला परत स्ट्रेंथनिंग करण्यासाठी असतात, आणि स्नायू त्या पूर्ण सांध्याला स्टेबिलिटी देण्यासाठी हे असतं. आता सायनोव्हिल द्रव्य काय करतं, 100% ते घर्षण कमी करण्याचं, हालचालीला ते लुब्रिकेशन करण्यासाठी, आणि खुर्च्या म्हणजे आपण म्हणतो ना ते शॉक पेलण्यासाठी, तिथलं डिजनरेशन कमी करण्यासाठी, जे खुर्च्याला एक प्रकारचं त्याला मीडिया लागतो, एक सॉफ्टनेस लागतं, ते एक मॉइश्चर लागतं, ते मॉइश्चर मेंटेन करण्यासाठी हे सायनोव्हिल फ्लुइड असं काम करतं. आता सांध्यांच्या काम काय काय, हे सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण आपण त्याच्यावरती इलॅबोरेट करायचं म्हटलं, सगळ्यात महत्वाचं, सांधे जर असेल तर आपण हालचाल नसते तर आपल्याला हालचालच करू शकत नसतो. आपण बऱ्याच वेळेला पिक्चरमध्ये रोबोट्स बघतोय ना, तो रोबोट सारखे आपण हल्लो असतो सगळेजण. तर हा सगळ्यात मूळ महत्वाचा सांध्यांचं काम. त्याच्यानंतर शरीराचं वजन पेलण्याचं पण आपलं काम करते, संतुलन राखणे. आता समजा एखाद्या वेळेस आपण जर एका पायावरती जरी आपण उभं राहायला लागलो, बरेच वेळेला आपलं बॅलन्स जातं, त्यावेळेला बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्याला हे सांधे मदत करतात. सगळ्यात महत्वाचं, आपण पळतो, एक्सरसाइज करतो, सगळ्या गोष्टी करतो, त्यावेळेला आपल्याला जे शॉक पेलण्याचं म्हणजे शॉक गाडीचं जर शॉक ऑब्झर्वर काम करते ना, तसं शॉक ऑब्झर्वर सारखं आपले हे सांधे काम करत असतात. त्याच्यानंतर शरीराचं फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकपणा टिकवण्यासाठी हे सांध्यांचं काम होत असतं. आणि ऑफकोर्स कुठलीही गोष्ट करण्यासाठी ना, आपलं एक शरीराला एक प्रकारचं लयबद्धता लागते, आणि त्या लयबद्धता टिकवण्यासाठी आपलं प्रॉपर कुठलं सांधा कधी हे वापरायचा, त्यावेळेला आपल्याला ते उपयोग होत असतो, कारण हे सांध्यांचे एक अलाइनमेंट आहे, त्या विशिष्ट पद्धतीनंच केलेलं असतं. आता बघा, प्रत्येक वेगवेगळे सांध्यांचे प्रकार आहेत बरं का, मेनली 3 प्रकार आहेत. त्यातले मेनली 3 प्रकार जे कुठले कुठले आहेत म्हटलं तर, एक कमी जे मुवमेंट होतो त्याचं फंक्शन वेगळं आहे, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडंसं एक्स्ट्रा मुवमेंट होणारे जे मुवमेंट असतात ते एक सांधे असतात, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जे मेनली जे खूप महत्वाचे सांधे आहेत आणि तिथेच मॅक्झिमम जीव होत असतो, त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला त्याच्यावरती एक्स्ट्रा काम करायला लागतं. आता फायब्रस जे कमी हालचाल असणारे सांधे म्हणजे कुठले तर आपल्या कवठीभोवती असतात बघा. जे कवठी ते एक फिक्स सुचर असतात त्याला. आता ह्याचं मेन काम, और अदरवाईज थोडंसं आपल्याला जर का हे आपल्या छातीतले जर का आपण बघितलं, ह्यांचं जे मेन काय काम असतं, स्कलचं आपलं मेंदूला प्रोटेक्ट करायचं असतं, आणि छातीवरची जे सांधे आपलं जो कार्ट आपलं रिब केज आहे, ते आपल्या हृदयाला फुफ्फुसाला मेनली त्यांचं काम प्रोटेक्शनसाठी काम केले जातं. त्याच्यानंतर ह्याला आपण फायब्रस जॉईंट्स पण म्हणतो. त्याच्यानंतर जो पुढचं जो आहे जॉईंट्स, ते आपलं बघा
थोडं अर्धचल सांधे. अर्धचल म्हणजे काय, कम्पॅरेटिव्हली त्या आधीच्या सांध्यांपेक्षा ह्यांची हालचाल जास्त असते. आता हे कुठे कुठे असतात, मणक्यांच्या डिस्कमध्ये असतात. काम काय, मर्यादित हालचाल असते. हे बघा, हे आपण जर काय स्पाईनची जर का मुवमेंट जर आपण बघितलं, मज्जारज्जूचं आपलं जर का मुवमेंट बघितलं, एक ठराविक लिमिटेड आहे आणि ठराविक लिमिटेड मध्ये असेल तर त्याची झीज कमी होते. तशा पद्धतीचं ह्याचं फॉर्मेशन आहे, तशा पद्धतीचं ह्याचं स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यात म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं आपले पुढचे जे जॉईंट्स आहेत ना, पुढचे जे जॉईंट्स आहेत ते सगळ्यात महत्वाचं मेन जॉईंट्स आहेत ते आपल्या भरपूर सांधे असतात, भरपूर मुवमेंट असणार. आता हा जो सांधा आहे ह्याच्यात पण वेगवेगळे प्रकार आहेत बरं का. हे जे वेगळे प्रकार आहेत, एक बॉल सॉकेट जॉईंट. आता बॉल सॉकेट जॉईंट हे कुठे कुठे आहेत, आपल्या नी जॉईंट आहे, सॉरी आपलं हिप जॉईंट आहे, खांदा आहे. कारण इथं मॅक्झिमम मुवमेंट आहे. इथे ज्यावेळेला मॅक्झिमम मुवमेंट म्हणजे काय, ऑलमोस्ट 360 डिग्री रोटेशन मध्ये हे आपले सांधे हलतात, कारण ह्या सांध्यांना मॅक्झिमम काम असते. आता बघा, आपण ज्यावेळेला मालतीताईंच्या वर्गावरती आपल्या पूरक हालचाली करतो, इथे आपल्याला जाणवून येतं की आपल्याला इथे काय काय आपले जॉईंट्स, आपल्या जे आपण विसरलेले सुद्धा इथले मुवमेंट्स होत असतात. त्यामुळे हे मेनली ह्यांचं काम असते 360 डिग्री रोटेशन. आता इथं काय असतं, याच्या खांदा आहे, परत आपलं मी म्हटलं ना हिप जॉईंट आहेत, जिथे आपलं युजली ओल्ड एज मध्ये ना हे नेक फ्रेमर असतं ना, तिथं फ्रॅक्चर असतं, कारण हळूहळू ते इथं वेअर ऑफ झालेलं असतं. त्याच्यानंतर हिंज जॉईंट. त्याच्या हिंज जॉईंट कुठे कुठे असतात, तर आपलं गुडघा आहे, परत खोपर आहे. कारण ठराविक ह्याच्यामध्ये ह्याचं मोशन आहे, कारण बाकी उलट जर का याचं मोशन व्हायला लागलं तर त्या सांध्यांना स्टिफ राहणार नाही, त्या सांध्यांना ताकद राहत नाही. त्यासाठी हे हिंज जॉईंट म्हटलं जातं. त्याच्यानंतर पिव्होट जॉईंट. पिव्होट जॉईंट उदाहरण तर कुठं कुठं आहेत, आपलं मान आहे. मान एक विशिष्ट मोमेंटमध्ये ते चालत असतं, त्याला आपण पायवट जॉईंट होतो. आता ग्लायडिंग जॉईंट्स. ग्लायडिंग जॉईंट्स कुठे आहेत, आपल्या मनगटामध्ये आहेत आणि छोटा घोटा, आपला खालचा जो घोटा आहे ना, तिथे आपले हे ग्लायडिंग जॉईंट्स म्हणतात. कारण तिथे थोडीशी हालचाल आतल्या जॉईंटची कमी राहते आणि एक विशिष्ट प्रकारचे तिथे मुवमेंट असतात. आता सॅडल. सॅडल म्हणजे बघा, घोड्यावरती असतं ना, घोड्यावरती बसायचं, तो त्याला आपण जे सिटिंग म्हणतात त्याला सॅडल म्हणतात. तो सॅडल जॉईंट कुठे असतं, म्हणजे आपल्या ह्या बोटांमध्ये, अंगठ्यांमध्ये असतं. का रे काय, थोडस त्याला ना होल्ड आपल्याला मजबूत लागते. आपल्याला काहीतरी उचलायचं जर म्हटलं, आपण जर का ह्याची मजबूतीच बंद झालं नाही, आपण होल्डच करू शकत नाही. त्याला सॅडल जॉईंट म्हणतात. आता कॉन्डिलर जॉईंट पण असतात. बोटांचे हे सांधे असतात ना, हे बोटांच्या आतल्या सांध्यांना कॉन्डिलर जॉईंट, कारण हे थोडस वेगवेगळ्या प्रकारची हालचाल तिथं करणं गरजेचं असते आणि ते पण एक विशिष्ट प्रकारचे असतं. त्याच्यामुळे त्याला विशिष्ट पद्धतीचं त्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, कॉन्डिलर जॉईंट. हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स, जे त्याच्या पद्धतीने, त्या जॉईंटच्या पद्धतीनं तिथलं काम होत असतं. त्याच्यानंतर बघा, आता सगळ्यात महत्वाचं, काय काय प्रॉब्लेम जॉईंटशी रिलेटेड वाढायला लागले आणि का वाढलेत आणि पूर्वीच्या मानाने हे किती प्रमाणात वाढलेत. युजली बघा, हे पूर्वी ना हे प्रमाण कमी असायचं. गुडघेदुखीचे ओल्ड एज मध्ये असायचं, मानदुखी शक्यतो ओल्ड एज मध्ये, कंबरदुखी ओल्ड एज मध्ये, खांदेदुखी, टाचा दुखणे, हे कम्पॅरेटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी ओल्ड एज मध्ये असायचं. पण अलीकडे खूप खूप अलीकडं लवकरच यायला लागले. आता बोटांचं दुखणं, संधिवात, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय, खुर्च्या झिजणे, म्हणजे आतली जी गादी आहे ना, गादली झिजणं, कारण त्याच्यावरती आपण एक्स्ट्रा वजन टाकून फिरायला लागलोय, त्यामुळे त्याचं लवकर डिजनरेशन व्हायला लागलंय, झिजायला लागले, डिजनरेशन झिजायला लागले, त्याच्यामुळं तिथले प्रॉब्लेम वाढायला लागले. त्याच्यानंतर रेमॅटॉइड आर्थरायटिस. रेमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे थोडंसं कसं आहे, आपल्या ह्या इम्युनिटीशी संबंधित आहे. मग तो इम्युनिटीशी संबंधित असल्यामुळं हे चांगल्या पेशींनाच खायला चालू करतात आणि हा आजार वाढू शकतो. त्याच्यानंतर फ्रोझन शोल्डर गाऊट. गाऊट म्हणजे काय, आपलं युरिक ऍसिड वाढत असते. युरिक ऍसिड ह्या आहार आणि बाकीचे मॉडिफिकेशन जर केलं, युरिक ऍसिड आपण 100% बाहेर पडू शकतो. फ्रोझन शोल्डर हे एकतर हालचाल कमी और डायबिटीसशी रिलेटेड हा आजार आहे. लिगामेंट इंजुरी तर आपण सांगितलंय, मेनिस्कस इंजुरी, ह्या सगळ्या गोष्टी स्पोर्ट्सशी रिलेटेड आपल्या वाढायला लागलेत. आणि त्याच्यानंतर सर्वायकल आणि लंबर स्पॉन्डिलोसिस, ह्या ज्या गोष्टी आहेत कम्पॅरेटिव्हली ड्यू टू लाईफस्टाईल, कम्पॅरेटिव्हली अर्ली एजमध्ये खूप दिसायला लागलेत. त्याच्यामुळे हळूहळू आपण ह्या गोष्टींच्याकडे आपण आपली वाटचाल चालली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचे ह्याचे रिझन्स पाहिजे ना,
कळालं आपल्याला सगळ्या गोष्टी. कारण रिझन जर आपल्याला जर माहिती नसलं त्याच्यावरती काम कसं करायचं हे पण आपल्याला कळणार नाही. एक तर सगळ्यात महत्वाचं लाईफस्टाईल, त्यातलं आहे आपलं इनऍक्टिव्ह लाईफस्टाईल. म्हणजे बसून, म्हणजे इनऍक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय, आपलं बैठक जीवनशैली वाढले आणि कम्पॅरेटिव्हली आपलं शरीराची झीज आपण करून घ्यायला लागलो, कारण त्या पद्धतीचं आपण ऍक्टिव्ह लाईफस्टाईल ठेवत नाही. हा, ह्याच्या विरोधात जर आपण बघितलं तर पूर्वीची माणसं अति काम करायची. पूर्वीची माणसं अति काम करायची आणि त्या पद्धतीचं पोषण मूल्य आहार जात नव्हतं. त्यामुळे कम्पॅरेटिव्हली त्यांचं ओल्ड एजमध्ये त्यांचं हळूहळू झीज जास्त व्हायचं. आता ऑफकोर्स लठ्ठपणा हे सगळ्यांना माहितीच आहे, कारण ह्याच्यामध्ये स्नायू कमकुवत होतात आणि ज्यावेळेला स्नायू कमकुवत होऊन ते जॉईंट्सवरती जो एक्स्ट्रा प्रेशर अगेन्स्ट ग्रॅव्हिटी जे पडतं, कम्पॅरेटिव्हली आपल्या 1 किलोला कमीत कमी 3 ते 5 किलो आपण ऑन अन ॲव्हरेज 4 किलो धरतो. आता समजा माझं जर का वजन 10 किलो जास्त असेल तर 40 किलो वजन माझ्या गुडघ्यांवरती, कमरेवरती आणि घोट्यांवरती पडत असतं. आणि सेम सेंट्रल ओबेसिटी असेल, म्हणजे पोटावरची जर का चरबी जर जास्त असेल त्याचा जो इम्पॅक्ट आहे आपल्या स्पाइन वरती पडतं. त्यामुळे लंबर स्पॉन्डिलोसिस और तिथल्या ज्या स्नायूंचं कमकुवतपणा वाढून तिथलं जे झीज होण्याचे जे चान्सेस असतात ते हळूहळू वाढत असतात. ऑफकोर्स चुकीचा आहार, चुकीच्या आहारमध्ये तर सगळ्यांना माहितच आहे. आपण अलीकडचे ज्या पद्धतीचा आहार पद्धती आपण खायला लागलो त्याच्यामध्ये सकसपणा किती आहे, त्याच्यामध्ये जीवनसत्व किती आहेत, ज्यामध्ये आपल्याला जे मिनरल्स ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळायला लागलेत. कारण पिकाचे पद्धतीच तशी आहे. कारण ताई ज्या शनिवारी आपल्या ज्या ताई ज्या बोलल्या त्या, कारण त्या त्यातले जे मास्टरी आहे त्याच्यामुळं त्यांचा जो विषय होता त्याच्या जर का बघितलं की ज्या गोष्टी आपल्या आहारामध्ये मिळत नाही आहेत ते पोषण मूल्य होऊन रिपेअर बॉडी होण्यासाठी आपलं अँटी एजिंग प्रोसेस, म्हणजे वय जे वाढत चाललंय आणि रिजनरेशन जे वाढत चाललंय ते कमी करण्यासाठी आपला जो आहार आहे आणि सगळ्यात महत्वाचं ते रिपेअर होण्यासाठी जे मिळतंय ना ते मिळतच नाहीये. त्यामुळे एकदा इंजुरी झाली ते इंजुरी हळू तशीच राहते और अदरवाईज वाढत जाते, कारण त्या पद्धतीचं आपण गायडन्स घेऊन आपण स्वतःवरती काम करत नाही. आता विटॅमिन डी डेफिशियन्सी 100%, जर का हे जर विटॅमिन डी जर कमी असेल, पाहिजे त्या पद्धतीने कॅल्शियम शोषून घेणं, हाडांना स्ट्रॉंगपणा देणं, स्पेसिफिकली जे नॉनव्हेज इटर्स आहेत त्यांना वाटतं की नॉनव्हेज मी खूप खातो आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळायला लागल्यात. इनफॅक्ट त्याचं विरोधाभास आहे. जे एक्स्ट्रा नॉनव्हेज खातात त्यांचं कॅल्शियम ऍब्झॉर्प्शनची शरीराची ही जी कॅपॅसिटी असते हे कमी होत जातं. कारण त्याच्यामुळे कॅल्शियम आणि विटॅमिन डी हे आणि मॅग्नेशियम ह्या तिन्ही गोष्टी जर का तुमच्या आहारात जर कमतरता जर असेल, कारण आपण सनलाईटलाच आपल्याला एक्सपोजर कमी व्हायला लागले आणि ज्या पद्धतीत नॅचरल ती कमी व्हायला लागले, आहारातनं कमी मिळायला लागले, मग हाडांचं स्ट्रॉंगपणा राहील 100% राहणार नाही. आता त्याच्यानंतर ऑफकोर्स आपण काय म्हणतो, कॅल्शियम खाल्लं ना, कॅल्शियम खाल्लं की माझी हाडं बळकट होणार आहे. पण कॅल्शियम फॉर्मेशनसाठी ते टिकवण्यासाठी मेन हाडांचं बळकटता जे मेन आपलं जो एलिमेंट लागतो आपल्या आहारामध्ये 100% असतं ते प्रोटीन्स. आपल्याला वाटतं कॅल्शियम म्हटलं की आपल्याला हाडांचं स्ट्रॉंगपणा, नाही. प्रोटीन जर का प्रॉपर आपल्या आहारामध्ये आपल्या वजनाप्रमाणे जर का ते आपल्या शरीराला जर मिळत जर नसेल, हाडांचा स्ट्रेंथ टिकत नाही. आणि हाडांचं स्ट्रेंथ टिकलं नाही हे वरचे सगळे आपण जे बघितले ना हे लिस्ट आपल्या वाटेला येऊ शकते. ऑफकोर्स स्पोर्ट्स इंजुरीज ते आहेत ते ऍक्सिडेंटल असतात, त्याच्यामुळे त्याला आपण काय करू शकत नाही, पण काळजी मात्र घ्यायला पाहिजे. इनफॅक्ट रिपेअर प्रोसेसमध्ये तरी आपण जे आहार करू सजेस्ट करतो ना, कारण मी जे रिपेअर झालो ह्या सकत संतुलित आहाराच्या माध्यमातून माझा जो रिपेअर प्रोसेस होता त्याच्यामुळे माझी सर्जरी 100% ऑफकोर्स एज आहे, थोडे जेनेटिक फॅक्टर्स आहेत आणि थोडी औषधं सुद्धा आहेत. आपण स्टिरॉइड्स मगाशी आपण जे विचारलो, स्टिरॉइड्स लागतात का? लागतात, पण त्याचं बॅलन्स्ड यूज अकॉर्डिंग टू द सजेशन ऑफ युअर कन्सर्न फिजिशियन, रिमॅटॉलॉजिस्ट और ते ऑर्थोपेडिक सर्जन आहे, त्यांच्या सल्ल्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टीला आपण प्रॉपर जर का केलं आणि ह्या आहारावरची ह्या दोन्हीचं बॅलन्स केलं, ऑफकोर्स त्याचं वापरण्याचा जो लॉंग पिरियड असतो ते आपण 100% रिस्ट्रिक्शन करू शकतो. रिस्ट्रिक्शन करत करत आपल्या 100% आपलं रिपेअर आणि आपले जे पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण टाळू शकतो. चुकीचे पोश्चर, आता मी असं स्ट्रेट बसलं तो स्पाइन इरेक्ट राहतो, तेच आपण बेंड करून बसलो तर आपल्याला तो त्याच्यावरचा जो अनावश्यक लोड येतो ना त्याच्यामुळे पण. व्हेरिएबल्स म्हणजे काय, उंच टाचेचे चप्पल वगैरे पण वापरतो. ऑफकोर्स स्मोकिंग आणि अल्कोहोल बद्दल मी काय सांगत नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आहेत. स्ट्रेस आणि झोप हे दोन्ही ना एकामेकांचे खूप रिलेटेड आहेत.
त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीमुळे आपल्या डायरेक्टली इनडायरेक्टली आपल्या पूर्ण ह्या स्केलिटल सिस्टीमवरती मस्क्युलर सिस्टीमवरती जो पडतो त्याच्यामुळे ना हळूहळू ऑफकोर्स ह्या जीज व्हायला लागतं आणि ते जीज भरून काढायला सुद्धा जे बॉडी रिपेअर व्हायची प्रोसेसच नाही ना, कारण झोपेचा अभाव आहे. त्या बॉडी रिपेअर पण कमी होतं आणि आपल्या हळूहळू आपला आजार वाढतच जातात. आता सांध्यांचं थोडंसं आपण लक्षणं जर बघितली, आपण कुठं लक्ष देणं गरजेचं आहे, सेल्फ मेडिकेशन कुठं टाळायला गरजेचं आहे. सॉरी, औषधं घ्यायला पाहिजेत का? 100% घ्यायला पाहिजे, पण त्याला काहीतरी लिमिटेशन आहे. कारण माझा हा गुडघा दुखला, तेच गुडघ्यावरतीच गोळी मी डोकेदुखीसाठी पण खातो, कारण सरांनी सांगितलं ना डोकेदुखीवरती उपयोग होतो आणि हा सेम कॉमन आपण वापरतो. पण अलीकडे ना कॅटेगराईज करणं खूप गरजेचं आहे औषधांमध्ये. तर थोडंसं आपण सांध्यांचे कुठले कुठले आजार आहेत, वेदना म्हणजे ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचं दुखतेच, दुखल्यानंतर सूज पण येतं आणि हळूहळू जर का आपण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही तो हळूहळू तो जॉईंट स्टिफ व्हायला लागतो आणि हालचाली कमी व्हायला लागतं, चालताना त्रास व्हायला लागतं, जिने चढताना त्रास होतो का? 100% होतो. कम्पॅरेटिव्हली चढतानापेक्षा उतरताना जो त्याच्यावरती जो प्रेशर पडतो त्यावेळेचं दुखणं जास्त असतंय. सांध्यातून आवाज येतो. काल आपण बघितलं ना, काल सचिन सरांनी जे जॉईंट सपोर्ट आणि कॅल्शियमच्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला काय सांगितलं, सांध्यांचा आवाज येणं सुद्धा आत कुठेतरी त्याचं जीज आहे हे आपल्याला 100% जाणवून येतं. आणि कम्पॅरेटिव्हली हे सगळे त्रास ना, ह्या सगळ्या त्रास जे असतात ते सकाळच्या वेळेला जास्त असतात, कारण तो रेस्ट झाल्यानंतर त्याच्यावरती आपण जो प्रेशर पहिल्यांदा जो टाकतो त्याच्यामुळं हळूहळू तिथला. आता बघा अश्विनी त्यांच्या आपण बरेच वेळा त्यांचा अनुभव तर ऐकले, त्यांच्या पायाचे टाचाचे हाड वाढलं होतं, सकाळी उठायलाच पाय टेकायचं म्हणजे त्यांना जीवावर यायचं. पण एक किती हार्डली 1 महिन्यातच त्यांचं तक्रार कमी झालं, कारण त्यांनी हे सकत संतुलित आहार त्यांनी अवलंबलं आणि त्याच्यामुळे हळूहळू आपल्या त्याच्यातनं ते बाहेर पडले. तपासण्या बाबतीत मी काय फारसं बोलत नाही, एक्सरे आहे, MRI आहे, रक्त तपासण्या आहेत, कॅल्शियम आहे, युरिक ऍसिड तपासणं वर्षभर, रुमॅटॉइड फॅक्टर म्हणून असतं, RA फॅक्टर, ज्या बागवान ताई आहेत त्यांचे RA फॅक्टर निगेटिव्ह झाले. ह्या नी रिप्लेसमेंट कित्येक जणांचे टाळलेत. ते त्या CRP फॅक्टर म्हणून असतो. CRP फॅक्टर तुमच्या मसलला आणि तिथं जॉईंटला किती इंजुरी झाले ह्या सगळ्या गोष्टी आपण काम करून जर का आपण प्रॉपर जर का या सगळ्या गोष्टी काम केलो तर 100% आपल्याला उपयोग होतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो का? हो, 100% टाळू शकतो. 30 to 45 मिनिट्स ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. आता बघा इथं किती दोन्ही दुधारी तलवार आहे बरं का. इथं माझा गुडघा दुखायला लागलाय, मी वॉकला चाललोय, गुडघा दुखायला लागलाय आणि वॉकला चाललोय, ते परत त्याच्यावरती एक्स्ट्रा प्रेशर टाकून मी फिरणार आहे. मग त्याला जो परफेक्ट सोल्युशन आहे आपल्याकडे योगाचं, जो जास्ती तुमची हालचाल न करता ज्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे तुमच्याकडनं करून घेतलं जातं, तशा पद्धतीचं आपलं योगाचे वर्ग 3 डिझाईन्ड वर्क आहे. बेसिक आहे, ऍडव्हान्स आहे आणि त्याच्यापेक्षा खूप ऍडव्हान्स आहे. थोडंसं स्नायूंचे बळकट करणारे थोडंसं योगा, त्याच्यानंतर स्ट्रेचिंग योगामध्ये जे आपल्याला मिळणार आहे बसल्या ठिकाणीच मिळणार आहे, झोपल्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं ह्या गोष्टी जर का माझा गुडघा दुखायला लागलाय, कंबर दुखायला लागलाय, मान दुखायला लागलाय, ह्याच्यावरती आपण त्याच्यावरती एक्स्ट्रा प्रेशर जर का आपण टाकायला लागलो ना तर ते झीज जास्त होणार आहे रादर दॅन रिपेअर. आता आहार मगाशी बोलल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं प्रोटीन इंटेक अति गरजेचं आहे आणि प्रोटीन इंटेक बरोबरचे विटॅमिन्स लागतात, मिनरल्स लागतात, अँटीऑक्सिडंट लागतात, हे रिपेअर प्रोसेससाठी और अदरवाईज ते हिलिंग प्रोसेससाठी. ह्या सगळ्या गोष्टीला जे मेन आहार आहे तर मेन आहारच आहे त्या. आणि ऑफकोर्स आपल्या रोजच्या आहारातनं हे 100% मिळणं खूप खूप कठीण आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला आपला प्रॉब्लेम येतो त्यावेळेला आपण ह्या गोष्टी, पण प्रॉब्लेम न येण्यासाठी सुद्धा हे जर का आपण आहार घेतला, तर कित्येक लोकांचं आपण, मला कळत पण नव्हतं की माझे सांधे दुखत होतं आणि त्यातनं आपण बाहेर पडलो, कारण ह्या आहार ऑटोमॅटिकलीच तुम्हाला नेहमी हळूहळू तुम्हाला रिपेअर करते. आणि थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, त्यात पॉश्चर आलं, सगळ्यात नंतर प्रॉपर झोप आली, स्ट्रेस कमी करणं, ऑफकोर्स बाकीच्या गोष्टी काय मी सांगत नाही, कारण ते जे अडिक्शन्स आहेत ते आपल्याला काम करायलाच पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं आपण थोडंसं काय हे पूर्ण इलॅबोरेशन करायचं म्हटलं, सांधे ना हे शरीराचा आधारस्तंभ आहे, म्हणजे मेन आपलं बॅलन्स करण्यासाठी मेन आपलं पिलर आहे. जसं बिल्डिंगचं कॉन्क्रीट आहे, स्टील आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे त्या एक त्याला बिल्डिंगला एक प्रकारचं स्ट्रक्चर देतात, बिल्डिंगला एक प्रकारचं ताकद देतात. हे
म्हणजे जन्मापासून आपल्या लास्ट ब्रेथ पर्यंत आपल्याला होल्ड करून ठेवणारं, प्रॉपर आपल्या शरीराला प्रॉपर स्ट्रक्चर देणारं, प्रोटेक्शन देणारं, स्टेबिलिटी देणारा, ह्या सगळ्या गोष्टी आपला आधारस्तंभ आहे. हा, सांधेदुखी थोडंसं वयाप्रमाणे सांधे झिजणार आहेत का? झिजणार आहे. ह्या सगळ्या आपण व्यवस्थित त्याच्यावरती काम केलं तर झीज असू दे, ह्या सगळ्या गोष्टीला आपण प्रॉपर त्या लाईनमध्ये आणू शकतो का? आणू शकतोय. कारण ह्या आपलं सकत संतुलित आहार, प्रॉपर योगा, प्रॉपर माइंडसेट आणि ऑफकोर्स पाण्याचं आणि झोपेचं नियोजनावरती आपण 100% आपण सांगतच आलेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर का काम केलं, आपल्या व्याधीतून आपल्या ह्या दुखण्यातून आपण बाहेर पडू शकतो. कारण तसे आपल्याकडे खूप लोकांचे एक्सपिरियन्सेस आहेत. कारण त्याला प्रॉपर गायडन्स लागतं, प्रॉपर आहाराचं नियोजन लागतं, प्रॉपर प्रोटीन इनटेक लागतं, प्रॉपर एलिमेंट्स जे विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, वेगवेगळे अँटीऑक्सिडंट्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिपेअर करण्यासाठी, आपल्याला मागे येण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, स्ट्रेस फॅक्टर कंट्रोल करण्यासाठी, झोप सुधारण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होणार आहे. त्यासाठी सांधे निरोगी तर 100% आपलं शरीर निरोगी, आणि शरीर निरोगी तर आपण ऑफकोर्स आपलं लाईफ आणि आपलं जो लाईफस्टाईल आहे त्याच्यातनं आपण आनंद जेवढं घ्यायचं तेवढं घेऊ शकतोय, प्रोव्हाइडेड आपण फिट असेल तर. थँक्यू सो मच ताई. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण डॉक्टर प्रसाद सरांसाठी. कारण का की सांध्यांचं आरोग्य, बोन हेल्थ, ह्या सगळ्याबद्दल की आपल्याला हे माहिती झालं की याचे चॅलेंज येणाऱ्याला खूप अनुभवतात, पण आपल्याला येऊच नये म्हणून हा सगळा प्रपंच आहे. उद्याला मस्तपैकी बोधकथा असणार आहे, वैद्यताईंची छानपैकी एक बोध भेटतो आपल्याला. आणि त्या गोष्टींची आता ना कमतरता आहे, कारण आपल्याला वेळच नाहीये. आपण प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो मला वेळच नाहीये, पण छोटे छोटे गोष्टी असतात ज्याच्यातनं आपलं लाईफ घडतं. छोटी गोष्ट असते त्यातनं आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि या गोष्टी आपल्यासाठी पण खूप महत्वाच्या आहेत. तर उद्याची बोधकथा आहे. रविवारी सुट्टी असते आपल्या ऑल सेशनला, पण 1 तारखेला वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट व्हायला लागल्या. 10 दिवसात अगदी 2 किलो पासून 5-5 किलो पर्यंत लोक वजन कमी करतायत, उपाशी राहून नाही, छानपैकी खाऊन पिऊन, नॉलेज अपडेट करून, आणि ते मेंटेन करायचं स्किल पण शिकवलं जात आहे. 10 दिवसाचीच मॅरेथॉन असते, खूप भारी फिलिंग्ज असतात. त्यामुळं छानपैकी आपण त्याच्यामध्ये पार्टिसिपंट ज्याला व्हायचं आहे त्यांनी आत्ताच नाव नोंदणी करावी लागते. त्यामुळे सगळेच लोक 1 तारखेपासून नवीन मॅरेथॉन स्टार्ट होते. काय काय म्हणे लवकर करायचं होतं, पण बेंदूर आलाय, कुणाला पोळी खायची आहे, कुणाला शेवट आता कायमचं शेवट नव्हं, या वर्षाचा शेवट आमरस खायचा आहे. हे सगळं काय सगळ्यांचं प्लॅनिंग आहे. म्हटलं ओके, नो प्रॉब्लेम, आपण 1 तारखेला करू. काय सगळा जीवनात आस्वाद न घेता काहीच नाही करणार आहात तुम्ही.